नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, एक संस्कृत वचन आहे, षटकर्णो विद्यते मंत्रः. रे जी गोष्ट 6 कानांनी ऐकली त्यातली गोपनीयता संपून गेली, असा त्याचा आशय किंवा अर्थ आहे. आणि म्हणूनच कारस्थान, प्लॅन, तुम्ही रणनीती जे काय म्हणाल, जे घडवून आणण्यासाठी तयार केलेली योजना, आणि त्याचं जर सगळ्या जगाला नवल वाटलं पाहिजे तर ती योजना गोपनीय ठेवायला लागते. गोपनीय म्हणजे लोकांना दिसेल काहीही, पण त्यातला हेतू जो असतो तो लपवला जातो, त्याला कारस्थान म्हणतात. आणि म्हणूनच समोर जे दिसतंय त्याच्यावर डोळे झाकून किंवा डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवला तर आपली फसगत होऊ शकत असते. आणि म्हणूनच मग अशा गोष्टी जर शंकास्पद वाटल्या तर त्या बोलून दाखवणं हे एक नावडतं सत्य असतं. नावडतं सत्य याचा अर्थ असा असतो की जे आपण बोललो तर अनेक आपले जवळचे लोकसुद्धा आपल्यावर राग करू शकतात, प्रक्षुब्ध होऊ शकतात, आपल्यावरच दोषारोप करतात की तू काय वाटेल ते बोलतोयस, तू काय वाटेल ते सांगतोयस. तर ते नावडतं सत्य देखील सांगायची तयारी असली पाहिजे. जर तुमच्या मनामध्ये स्वच्छ हेतू असेल, आणि म्हणून मी सांगितलं की हेतू जो असतो तो लपून अनेक कामं चालू असतात आणि त्यातून काही गोष्टी घडवून आणण्याचं प्लॅनिंग असतं. मी मित्रांनो आज हा विषय तुमच्यासमोर एवढ्यासाठी, षडयंत्र हा आपल्याकडे सरसकट वापरला जाणारा, सूडबुद्धी, षडयंत्र हे आता सरसकट शब्द झालेत आणि त्यामुळे त्या शब्दांना अर्थच उरलेले नाहीत. पण तरीही त्यामागे काही गोष्टी चालू असतात. आज मी तुम्हाला मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जरांगे पाटील यांनी उभारलेलं आंदोलन, त्याच्या आधीचा त्यांचं लांबलेलं उपोषण, त्या उपोषणाच्या निमित्ताने तिथे झालेला लाठीमार, लाठीमारानंतर उमटलेली जी काय भयंकर अशी प्रतिक्रिया होती, या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार केल्यानंतर मी जेव्हा शांत डोक्याने त्या सगळ्या घटनाक्रमाकडे बघायला लागलो तेव्हा मला शंका आली, हे एवढं सोपं वाटत नाही. कारण यापूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा मोर्चे सुरू झाले. त्याची सुरुवात नगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये एका मराठा मुलीवर भयंकर लैंगिक अत्याचार होऊन तिची झालेली हत्या, यातून सुरू झालेले मूक मोर्चे होते. आणि बघता बघता त्याचं आरक्षण वगैरे याच्यात रूपांतर होत धडक मोर्चे, मूक मोर्चे, ठोक मोर्चे असे वेगवेगळ्या स्वरूपातले मोर्चे होऊन 58-60 पेक्षा अधिक मोर्चे झाले. त्याने राजकारण खूप ढवळून काढलं. पण जवळजवळ गेल्या 5-6 वर्षामध्ये त्याचा एकूण महाराष्ट्रातल्या राजकारणावर, म्हणजे निवडणुकीच्या राजकारणावर, सत्तेच्या राजकारणावर फारसा प्रभाव पडलेला दिसला नाही. आणि म्हणूनच अचानक हे जे उद्भवलेलं जरांगे पाटील यांचं स्तोम आहे, स्तोम मी एवढ्यासाठी म्हणतो की अगदी तुम्ही एक 4 महिने मागे जाल तर जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील हे नाव आपण सरसकट ऐकलेलं नव्हतं. वेगवेगळ्या मराठा मोर्चे, सकल मोर्चा, शक्ती मोर्चा, ठोक मोर्चा असे जे वेगवेगळे मराठा मोर्चे आहेत किंवा त्यांचे संघटक, समन्वयक आहेत, त्यांची नावं आपण ऐकलेली होती, पण त्यात जरांगे पाटील नव्हतं नाव. आणि अचानक जरांगे पाटील हे गेल्या दीड महिन्यामध्ये लाईमलाईटमध्ये आलेले, प्रकाश झोतामध्ये आलेले, आणि सरकार त्यांच्याशी बोलणी करायला लागलेलं आहे. पण मग बाकीचे गेली 6-7 वर्ष आंदोलन करणारे जे मराठा नेते होते त्यांचं काय झालं असा प्रश्न डोक्यात येतो.
इतकं सहजगत्या झालं की हे सगळं घडवून आणलं. तुम्हाला आठवतं मित्रांनो, जरांगे पाटील यांचं उपोषण लांबच चाललं होतं 15-16 दिवसपर्यंत. त्यांची प्रकृती खालावते असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि तरीही जरांगे पाटील आपला हट्ट धरून बसले होते आणि मुख्यमंत्र्यांनी त्या अतरवल्ली गावामध्ये येऊन आपलं उपोषण सोडवावं यासाठी त्यांनी हट्ट धरला होता. पुढे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दावर त्यांनी उपोषण मागे घेतलं. पण त्या उपोषणाच्या स्थळावर असताना जरांगे पाटील वारंवार एक गोष्ट जमलेल्या जमावासमोर तिथे तावातावाने बोलत होते की एकतर आरक्षण मिळेल, नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल. त्यालाही आता 1 महिन्यापेक्षा अधिक काळ होऊन गेला. ते शब्द आता कोणालाही आठवत नाहीत. दुसरीकडे या, ज्यावेळेला जरांगे पाटील यांचा विषय तापायला लागला, तो कधीपासून तापायला लागला, ते उपोषणाला बसले तिथून तापला नाही, तर त्यांना डॉक्टरांनी उपचार करायला सरकारी डॉक्टर गेले आणि त्यांना अडवणाऱ्या जमावावर पोलिसांनी लाठीमार केला. तिथून हा विषय तापत तापत एकूण राज्यव्यापी होऊन गेला. जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ वेगवेगळ्या जिल्ह्यातून विभागातून मोर्चे निघायला लागले आणि जरांगे पाटील हे प्रकाश झोतात येऊन पोहोचले. तिथून आजपर्यंत जरांगे पाटील प्रकाश झोतामध्ये आहेत आणि मराठा आरक्षणाचा चेहरा म्हणजे जरांगे पाटील हे झालेलं आहे. आज मी ज्या वेळेला बोलतोय त्या दिवशी त्यांनी काय दिलेली मुदत वगैरे होती सरकारला आरक्षण जाहीर करण्याची, ती संपलेली आहे. म्हणजे आज संपेल सूर्य मावळल्यावर. आणि या पार्श्वभूमीवर हे सगळं काय चाललंय याचा एकत्रित विचार करणं मला अगत्याचं वाटलं. कारण मग याचे काय काय पण तुम्हाला आठवत असेल, त्याच्यात ओबीसी समाजाचे किंवा माळी समाजाचे नेते छगन भुजबळ घुसले, अनेक मराठा नेते घुसले, आपापल्या परीने शिवसेनेचे राजकीय पक्षांचे गट घुसले, प्रत्येकाने काय काय केलेले. पण एक गोष्ट गमतीची आहे की जरांगे पाटील यांचं स्तोम जसजसं किंवा यांच्यावरचा प्रकाश झोत जसजसा अधिक प्रभावी होत गेला, तसतसं वेगवेगळे जे महाराष्ट्रभर 5-6 वर्षामध्ये मोर्चे निघाले होते आणि त्यातून मराठ्यांचं एक नवं नेतृत्व आरक्षणाच्या संदर्भाने पुढे आलं होतं, ते हळूहळू मागे अंधारले गेले. त्यांची नावं मागे पडली आणि आरक्षण हा विषय फक्त जरांगे पाटील यांच्यापुरता केंद्रित होत गेला. मग उपोषण सोडल्यानंतर काय ती थोडे उपचार वगैरे घेऊन जरांगे पाटील ताजेतवाने झाले आणि त्यांनी पहिली सगळ्यात विराट सभा त्या अतरवल्ली गावामध्ये किती 150 एकर वगैरे जमिनीत घेतली आणि त्याला 2-3 लाख मराठे वेगवेगळ्या भागातून आपापल्या परीने पोहोचले असं सांगितलं गेलं. खरं खोटं आपल्याला माहिती नाही, पण एवढे मोठ्या प्रमाणात लोक आपल्याकडे आपल्या सभेत आपलं भाषण ऐकायला येतील असं जरांगे पाटलांना का वाटलं याचंही उत्तर कोणाकडे नाही आहे. त्यानंतर काल परवा त्यांनी मला वाटते पुणे जिल्ह्यामध्ये तशीच एक मोठी सभा घेतली. या सभेचं सगळं आयोजन खर्च कोण उचलतोय याचा पत्ता नाही. दरम्यान छगन भुजबळ यांनी 6-7 कोटी का 10 कोटी किती खर्च सभेसाठी झाले वगैरे वगैरे दावा केला. त्यातून एक विवाद निर्माण झाला. हा सगळा घटनाक्रम मित्रांनो एकत्रित विचार करायला लागतो की अचानक जरांगे पाटील यांना कोणीतरी पुढे आणतंय का? पडद्यामागे राहून जरांगे पाटील यांना मराठा राजकारणामध्ये अतिशय बारकाईने पुढे आणलं जाते का? आणि आणलं जाणार असेल तर कोण आणतोय? त्याचा फायदा किंवा तोटा कुठल्या राजकीय पक्षाला होणार आहे याचा विचार करावा लागतो. आणि हा विचार का करावा लागतो ते सांगतो मित्रांनो. गेल्या वेळेला म्हणजे 2017च्या सुमाराला 16-17 हे मूक मोर्चे ठोक मोर्चे जोरात चालू होते आणि जगाच्या इतिहासामध्ये शांततापूर्ण आणि विराट मोर्चे कसे काढावेत
याचं एक अतिशय सुंदर आदर्श उदाहरण मराठा समाजाने घालून दिलं होतं. जे काय 50पेक्षा अधिक मोर्चे निघाले त्या मोर्चामध्ये कुठेही हाणामारी, धक्काबुक्की, दंगल, मारामाऱ्या असं काहीही घडलं नाही. पोलीस बंदोबस्ताची मोर्चाला गरजच नाही असं म्हणायची पाळी त्या प्रत्येक मराठा मोर्चाने आणलेली होती. एक मराठा, लाख मराठा वगैरे वगैरे. आणि आणखीन एक महत्त्वाची बाब अशी होती की ते जे सगळे मोर्चे निघाले त्यामध्ये आपण कधीही न बघितलेले चेहरे आणि न ऐकलेली नावं ही मंचावर येऊन काय 5 मिनिटापासून 15 मिनिटापर्यंत तावातावाने भाषणं देत होती, मराठा अस्मितेचा गजर करत होती. आणि त्यापेक्षाही मोठी गोष्ट अशी होती की त्यामध्ये जी मराठा नेतृत्वाची नावं आपल्याला गेल्या 40-50 वर्षामध्ये माहिती झालीत त्यापैकी कोणालाही त्या मोर्चामध्ये पुढारी पण करू देण्यात आलं नाही. ते मोर्चे उत्स्फूर्त होते आणि त्याचं नेतृत्वसुद्धा उत्स्फूर्त होतं. आणि त्याच्यात कोणतरी एक मोठा आहे ज्याचा शब्द निर्णायक आहे, ज्याच्या शब्दावर अवघा मराठा समाज विसंबून आहे असं एकही नाव किंवा एकही चेहरा पुढे आला नाही. पण 2017मध्येच महाराष्ट्रातल्या जवळजवळ 12-15 महापालिका आणि सगळ्या बहुतांश जिल्हा परिषदा, तालुका पंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या. त्या सगळ्या निवडणुकांवर कुठलाही परिणाम या मोर्चामुळे झाला नाही. आज जे बोललं जाते तावातावामध्ये या जरांगे पाटील यांचं उपोषण, मराठा आरक्षण यामुळे निवडणुकीत कोणाला धडा मिळणार आहे, कोणाला ते भारी पडणार आहे याची चर्चा आणि विवाद जोरात चालू आहेत. पण एक विसरलं जातं ही जरांगे पाटील एकटे 2-3 मोठ्या सभा घेत आहेत. पण त्यापेक्षाही मोठा प्रभाव पडायचाच असेल तर तो त्यावेळच्या मोर्चाचा पडायला पाहिजे होता. आणि अशा रीतीने पोलिसांच्या गुप्तचर विभागाकडून जी माहिती गोळा केली जाते राजकारणातल्या घडामोडींची आणि त्याच्या प्रभावाची, त्यासाठी मलाही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने 2017मध्ये विचारणा केली होती. महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीवर या मराठा आरक्षणाचा काय परिणाम होईल. आणि राज्यामध्ये ब्राह्मण मुख्यमंत्री आहे तेव्हा मी छाती ठोकपणे त्याला 2दा विचारलं तर 2दा सांगितलं होतं याचा काडीमात्र प्रभाव, या मोठ्या मोर्चांचा प्रभाव हा राजकारणावर पडणार नाही. कारण मराठा अस्मिता म्हणून एकत्र आलेले सगळे मराठा कार्यकर्ता, नेते वगैरे वेगवेगळ्या पक्षात विखुरलेले आहेत आणि त्या वेगवेगळ्या पक्षामध्ये त्यांचे हितसंबंधसुद्धा गुंतलेले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण आणि मराठा मोर्चासाठी एकत्र येणारा जो सगळा मराठा समाज आहे त्याच्या राजकीय अस्मिता किंवा राजकीय निष्ठा या विभागल्या गेलेल्या आहेत. आणि या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षाशी निष्ठा सांगणारे जे गट त्या मराठा मोर्चात होते ते दुर्बळ ठरले, प्रभावहीन ठरले आणि म्हणून त्याचा कुठलाही परिणाम 2017च्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांवर पडला नाही. किंबहुना पुढल्या काळामध्ये विधानसभा, लोकसभा निवडणुकीवर सुद्धा पडला नाही. आता ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर अचानक समोर आलेले जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील यांचा करता करविता कोण आहे हा प्रश्न नावडता आहे, पण तो विचारला पाहिजे. संघटना वगैरे पातळीवर तुम्ही बघाल तर आजही जरांगे पाटील यांच्याकडे राज्यव्यापी किंवा अगदी वेगवेगळ्या जिल्ह्यांना व्यापणारी अशी संघटना नाही आहे. उत्स्फूर्तपणे त्यांच्या पाठीशी गर्दी येताना दिसते आणि त्यामुळे ती उत्स्फूर्त गर्दी जमवून देणारे कोण आहेत आणि त्यांचे राजकीय हेतू काय आहेत, या सगळ्या मराठा आरक्षणासाठी लाखांच्या सभा आयोजित करणारे, त्याची व्यवस्था उभारणारे कोण आहेत आणि पर्यायाने त्यातून एक मास हिस्टेरिया, एक ज्याला आपण कळपाची मानसिकता म्हणतो, ती सगळी मानसिकता
जरांगे पाटील ह्या एका केंद्राभोवती फिरवायला कोण लावतोय हा प्रश्न नावडता आहे, पण विचारला गेला पाहिजे. मराठा समाजाने त्याची उत्तरं शोधली पाहिजेत असं मला वाटतं. कारण माझ्या मते मराठा आरक्षणाचा विषय हा एकूण जाती व्यवस्थेशी निगडीत असण्यापेक्षा तो विस्थापित मराठे आणि प्रस्थापित मराठे असा आहे. दीर्घकाळ गेल्या 60 वर्षात महाराष्ट्रात राजकारणामध्ये मराठ्यांचंच वर्चस्व आणि प्रभुत्व राहिलं असं म्हटलं जातं. पण ते मराठ्यांचं म्हणजे जातीचं नव्हतं, तर मोजक्या एक 4-5 हजार सुखवस्तू श्रीमंत अशा प्रस्थापित मराठा परिवारांचं वर्चस्व राहिलं आहे. त्यांच्या पलीकडचा मराठा हा तळागाळात तसाच खितपत राहिला आहे, ज्याची अवस्था सामान्य दलित आणि ओबीसी पेक्षा सुद्धा वाईट आहे. त्यामुळे जो संघर्ष आहे तो मला असं वाटतं की प्रस्थापित मराठा आणि विस्थापित मराठा आपण जातीसाठी भरकटत धावत गेलो नेत्यांच्या मागे, ते नेते गब्बर झाले आणि आपण आत्महत्येच्याच पातळीवर तडफडत राहिलोय. ही जी धारणा आणि भावना आहे त्यातून मराठा आरक्षण हा विषय पुढे आलेला आहे आणि त्याला अजून हात घातला जात नाहीये. आणि अशा पार्श्वभूमीवर गेल्या 4-5 वर्षामध्ये वेगवेगळ्या भागातले वेगवेगळे मराठा मोर्चा समन्वयक नेते यांच्या हाती आलेलं मराठा नेतृत्व अलगदपणे त्यांच्या समोर डोळ्यासमोर त्यांच्याकडून काढून घेऊन कुठल्या तरी एका व्यक्तीच्या हाती जावं असा डाव खेळला गेलाय का कल्पना नाही आहे मला. पण मला अशी शंका येते की जरांगे पाटील हे एका व्यक्तीभोवती मराठा आरक्षणाचं आंदोलन केंद्रित करणं हा कदाचित एक प्रकारचा राजकीय डाव असू शकतो. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, जरांगे पाटील यांनी उद्या कुठलंही राजकीय भूमिका घेतली तरी त्यांच्या माजून सगळा मराठा समाज जाणं मला केवळ अशक्य वाटतं. आणि याच्यात सगळ्यात मोठी साक्ष ही यापूर्वीच्या हरियाणा, गुजरात आणि राजस्थान या तिन्ही ठिकाणच्या अशा आरक्षण आंदोलनांनी दिलेली आहे. पटेल आरक्षणाचा हार्दिक पटेल हा तरुण नेता अगदी भाजपविरुद्ध दंड थोपटून उभा राहिला आणि 5 वर्षानंतर स्वतःच भाजपमध्ये गेला, आधी काँग्रेसमध्ये गेला. तेच राजस्थानात झालं, तेच हरियाणात सुद्धा झालं, जाट आंदोलन आणि गुज्जर आंदोलन. त्यापेक्षा मराठा आंदोलन वेगळं नाही आहे. आणि जसं मराठा आरक्षण हे कोर्टात अडकून पडलेलं आहे तसंच पटेल, जाट आणि गुज्जर हे आरक्षणसुद्धा कोर्टातच अडकून पडलेलं आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर जर सगळा मराठा आरक्षणाचं नेतृत्व हे जरांगे पाटलांकडे आणलं जात असेल तर जरांगे पाटील यांचं सगळी बॉडी लँग्वेज आणि त्यांची वक्तव्य बघितले तर हा माणूस बिलंदर वाटत नाही, तो गावरान माणूस वाटतो. अगदी काय ते वेडात मराठे वीर दौडले सात म्हणतात तसा एखाद्या गोष्टीसाठी स्वतःला झोकून देणारा माणूस आहे असं जरांगे पाटील यांचं व्यक्तिमत्व आहे. पण त्यांना कोणतरी खेळवतोय का, आपल्या इशाऱ्यावर वागवतोय का अशी शंका मला येते. कारण ज्या प्रकारे जरांगे पाटील यांचं स्तोम माजवलं जाते त्यातून मराठा आरक्षणाचं आंदोलन किंवा मराठा अस्मितेचं आंदोलन अधिक भक्कम आणि व्यापक करायचं आहे की एक दिवस त्यातली हवा काढून घ्यायची. या दोन्ही बाजूने सगळ्यांनी विचार करावा, राजकीय विश्लेषकांनी करावा, मराठा नेत्यांनी करावा, विस्थापित मराठ्यांनी करावा, प्रस्थापित मराठ्यांनी करावा, उरलेल्या सगळ्या ओबीसींनी करावा. विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. कारण उपोषणाच्या एका क्षणी पवारांनाही तुम्ही जास्त बोलू नका, गप्प बसा असं जाहीररित्या जरांगे पाटील बोललेले आहेत. आणि प्रत्येक पक्षातला मराठा नेत्यांनी
जरांगे पाटील यांना चुचकारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या बाजू लक्षात घेतल्या तर जरांगे पाटील यांचं मराठा जनमानसावर जे गारुड निर्माण झाले त्याविषयी माझ्या मनात अनंत शंका आहेत की जरांगे पाटलांचं वाढणारं स्तोम हे भविष्याच्या राजकारणात कोणाला भारी पडणार आहे याचा आत्तापासूनच सगळ्यांनी विचार करावा एवढंच आवाहन करून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.